ब्रॉट टू यू बाय विगार्ड. महायुतीमध्ये नेमकं नाराज कोण आहे हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण अमोल मिटकरी ज्या पद्धतीनं विधान करतायत त्यामुळे बरेचशा राजकीय वर्तुळांमध्ये आता चर्चा झडू लागलेल्या आहेत. आपल्यासोबत प्रवीण दरेकडे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, ज्या पद्धतीनं अमोल मिटकरी म्हणतात अजितदादाने महायुतीतून बाहेर पडावं, वंचितसोबत पुढची विधानसभा निवडणूक लढावी, काय म्हणाल? मला वाटतं अजितदादांना सल्ला देण्या एवढा अमोल मिटकरी काही प्रगल्भ नेता झालेला नाही. त्याचबरोबर अमोल मिटकरी यांचं वक्तव्य हे पक्षाची अधिकृत भूमिका आहे असंही मला त्या ठिकाणी वाटत नाही. परवाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी माहिती घेऊन या ठिकाणी बोलावं अशा प्रकारची सक्त ताकीद अमोल मिटकरी यांना दिली आहे. आता जर अमोल मिटकरीच्या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षाकडून अधिकृत जर स्पष्टीकरण आलं नाही तर मग यामध्ये काही तथ्य आहे का अशा प्रकारचं संशय भूमिका असेल. नक्कीच. पण ते असं पण म्हणतायत की अजितदादा पवार आणि प्रकाश आंबेडकर हे जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल. नाही, मला वाटते ज्या वेळेला जर तर हे होईल त्याच्यावर बोलणं काही योग्य ठरणार नाही. प्रत्यक्षात अशा प्रकारचं समीकरण होईल का? भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. हेच प्रश्नचिन्ह आहे. आणि तर अगोदरच त्याच्यावर बोलून राजकारण वेगळ्या दिशेला न्यायचं काही कारण नाही. नक्कीच. आज आपण पाहतोय की ओबीसी बांधवांना समजवण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं आणि त्यांची समजूत घालण्याचा देखील प्रयत्न केला आहे. जरांगे ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत, सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे ती तातडीनं काढा असं म्हणतायत. सरकारला वेळसुद्धा दिलेला आहे. तर कालच्या बैठकीमध्ये सरकारनं म्हटलं की ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही. त्यामुळे नेमकं हे प्रकरण कुठे चाललं आहे अशी चर्चा झडू लागली. मला वाटतं एवढ्या प्रकारची जातीय तेढ कधीच महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली नव्हती. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय ज्या काही परंपरा आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण व्यक्ती देशाचं उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. पहिल्यांदा बघायला त्या ठिकाणी मिळतंय. आणि आरक्षणाच्या संदर्भात सरकार पहिल्या दिवसापासून ओबीसींना कुठलाही धक्का न लावता त्यांच्या आरक्षणामधनं आरक्षण दिलं जाणार नाही ही स्पष्ट भूमिका आहे. म्हणूनच राज्य सरकारनं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 10% मराठ्यांना आरक्षण दिलं. त्याच्यामुळं मला वाटतं राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे. सगळे सोयऱ्यांचा मार्ग काढता येत असेल कायदा संविधान चौकटीत बसून तर काढण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे. राज्य सरकारची ही भूमिका आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची द्विधा मनस्थिती राज्य सरकारची अजिबात नाही. या राज्यामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि जातीयतेच्या विष त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे ओकलं जातं आहे ते मला वाटतं योग्य नाही. ते महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं सुद्धा योग्य नाही. कारण व्यक्तिगत स्तरावर खालच्या पातळीवर टीका करण्याचं दुर्दैवानं काम या ठिकाणी दिसतंय. आणि राज्य पातळीपासून आज गावाच्या वाड्या वस्त्या तांड्यांवर समाजामध्ये दरी त्या ठिकाणी निर्माण होते. जातीय भिंती उभ्या राहत आहेत. आणि हे मला वाटतं थांबलं पाहिजे. कारण हा महाराष्ट्र सर्व जाती धर्म एकत्रितपणे त्या ठिकाणी 11 पगड जाती आणि सगळे एकत्रितपणे या ठिकाणी नांदतो.
तशाच प्रकारचं सौहार्दाचं वातावरण राहिलं पाहिजे. दोन्ही समाजांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. त्याचं राजकारण कोणी करता कामा नये आणि कोणाच्या खांद्यावर राजकारण कोण त्या ठिकाणी बंदूक ठेवून करत असेल तर त्यालाही बळी पडता कामा नये. नाही, पण जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे. ते म्हणतात दंड थोपटतात आणि म्हणतात की आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार. सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे अंमलबजावणी ती सुद्धा सरकारने करायला पाहिजे. मग सरसकट आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांबद्दल सरकारची भूमिका नेमकी काय असेल? नाही, सांगितलं ना, सरसकट आरक्षण ओबीसीतना देता येत नाही हे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि सगळे सोयऱ्यांसंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी सरकार सकारात्मक आहे. मराठ्यांना 10% आरक्षण एकनाथरावजी शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाला त्या ठिकाणी नतमस्तक होऊन सांगितलं होतं. तो शब्द त्यांनी त्या ठिकाणी पाळला आहे. आताही सगळे सोयऱ्यांसाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं चर्चेतनं संवादातनं या ठिकाणी हे विषय सुटतील. एकमेकांवर त्या ठिकाणी आगपाखड करून किंवा टोकाचं वितुष्ट आणून दुश्मनी घेऊन हे विषय सुटणार नाहीत. उलट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण होईल जो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. नाशिक मतदारसंघातून विधान परिषदेसाठी जे उमेदवार उभे आहेत त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मुख्यमंत्री स्वतः अजितदादांशी बोलणार आहे. विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं असं म्हणावं? नाही, मला वाटतं शेवटी महायुतीमध्ये शक्य तेवढं एकत्रित जिथे जिथे लढता येईल विधान परिषदेला तो प्रयत्न त्या ठिकाणी आहे. शिंदेसाहेबांनी सुद्धा मुंबईमध्ये पदवीधरांचा उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा त्यांना समर्थन दिलं आहे. आणि जर त्या ठिकाणी अजितदादांशी बोलणं करून विड्रॉ होत असेल तर महायुतीसाठी ते चांगलं राहील. आणि तशा प्रकारचा प्रयत्न शिंदेसाहेब जर करत असतील तर महायुतीच्या सशक्तीसाठी ती चांगली भूमिका राहील. नक्कीच. मराठा आरक्षणासंदर्भातली पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कारण संजय राऊतांनी सुद्धा टीका केली आहे. ते म्हणतात जरांगे आणि हाके यांना सरकारवरती भरोसा नाही आहे. मला वाटतं तुम्ही नेमकी तुमची भूमिका आहे ती पहिली स्पष्ट करा. या राज्यात दुर्दैवानं असं झालेलं आहे, सरकार प्रामाणिक आहे. सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे, आणखी काही असेल ते करायला तयार आहेत. ओबीसींच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका स्पष्ट आहे. आदरणीय पवारसाहेबांची नेमकी भूमिका काय? सन्माननीय उद्धवजी ठाकरेंची नेमकी भूमिका काय? की त्या ठिकाणी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून केवळ आपली राजकीय पोळी भाजायची आहे. मला या सगळ्या एपिसोडमध्ये तुम्ही मला सांगा, पवारसाहेब 40-50 वर्ष या ठिकाणी ते राजकारण करतायत. मराठा मुख्यमंत्री किती झाले? पवारसाहेबांनी किती वेळेला सत्तेचं नेतृत्व केलं आहे? मग का त्यावेळेला मराठ्यांसंदर्भात तुम्ही भूमिका घेतली नाहीत? उलट पक्षी त्यांचं कुठंतरी स्टेटमेंट आलेलं आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही किंवा देता येत नाही. त्याच्यामुळे तुमच्या मनात काय आहे? एका बाजूनी मराठ्यांना चढवायचं, दुसऱ्या बाजूला ओबीसीना चुचकरायचं. मला वाटतं आता हे दोन्ही समाजाच्या लक्षात आलेलं आहे. उद्धव साहेबांची काय नेमकी भूमिका आहे जाहीर करा ना. त्या ठिकाणी एका बाजूनं मराठ्यांच्या बाजूनं बोलायचं, दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या बाजूनं बोलायचं, एकदा मराठ्यांच्या विरोधात बोलायचं, एकदा ओबीसींच्या विरोधात बोलायचं. नेमकी तुमची उद्धवजी ठाकरे साहेब आणि पवारसाहेबांची भूमिका काय आहे हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर या दोन्ही समाजासमोर स्पष्ट करावी आणि त्याची कारणे-मीमांसा करावी. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी टीका केलेली आहे प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर, त्यासोबतच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाबद्दल आणि आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी असं सुद्धा म्हणतात. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.